या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा दान होतं. काही लोकांकडे देण्याची इच्छा आहे, देण्याचं स्वातंत्र्य आहे, पण खिशामध्ये जर हात घातला तर आरपार, खिशाला 1 रुपयाही लागत नाही. स्वातंत्र्य आहे, इच्छा आहे, पण देण्यासारखं त्याच्याकडे ऐश्वर्य नाही. तसं भगवान परमात्म्याचं नाही आहे. भगवान परमात्मा उदार आहे, दाता आहे, म्हणून तुकोबराय मागणी मागतात. हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर होऊ नये, हे तुकोबराय दान मागताय. आपण सुद्धा सप्ताह करतोय. मला तर आपल्या या भागातल्या महिलांचं खूप भाग्य वाटतंय. आणि खरं सांगू, इकडे आपल्या या भागामध्ये खरा परमार्थ जिवंत जर असेल तर सर्व तुमच्यासारख्या मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई तुमच्यामुळे आपल्याकडे, आपल्या या मुक्ताबाईच्या परिसरामध्ये परमार्थ जिवंत आहे. आमच्याकडे बायांना हरिपाठ म्हणायला वेळ नाही, टीव्ही पाहिल्याशिवाय राहत नाही. त्यांना सांगितलं भजन करा, हो एकादशीला करू, गुरुवारी करू, बस. पण मला आनंद वाटतो, आपल्या सर्व माता भगिनी बिचाऱ्या भगवंताची भक्ती करताय. तुमच्यावर विशेष आदिशक्ती मुक्ताबाईची कृपा आहे, संत मीराबाईंची कृपा आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य अर्थ, जिवंत परमार्थ आहे आपल्या या परिसरामध्ये, म्हणून आनंद वाटला मला. म्हणून तुकोबराय मागणी मागताय की देवाचा विसर पडू नये. काही लोकांना देवाचा विसर पडतो. देवाचे आठवण केव्हा करतो माणूस, अंगाला आला ताप तर देव म्हणा बाप, अंग म्हणा गया ताप तर देव ना बाप ना बाप. बरोबर आहे. आपण संकटात आलो तर आपल्याला देवाची आठवण होते. आणि जर आपलं संकट जर निवृत्त झालं, संकटातून जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला देवाची आठवण होत नाही. देवाला माणूस तेव्हाच आठवतो संकटामध्ये. एका बाबाने लहानपणी नातूला एक गोष्ट सांगितली होती. आपल्या गावापासून 2 किलोमीटर पश्चिम दिशेला अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता भूत उठतो. लहानपणी सांगितलं होतं आजोबांनी नातूला, आणि नातू झाला 25 वर्षाचा. योगायोगाने तो रेल्वेने आला मुंबईहून. आल्यानंतर रात्री 12 वाजलेले, त्याला काही गावामध्ये येण्यासाठी गाडी, त्यावेळेस काही मोबाईल नाही, लाईन नाही, कोणताच नाही. मग तो पायी आला. पण त्याला माहिती होतं आपल्याला जर भीती वाटायला लागली तर देवाचं नाव घ्यायचं. त्याला बाबांनी सांगितलं होतं, त्याच्या आजोबांनी, तुला जर भूताची भीती वाटायला लागली तर देवाचं नाव घ्यायचं. तो रात्री प्रवास करू लागला. घड्याळ पाहिली 12 वाजलेले, आणि लक्षात आलं की आज अमावस्या आहे, आज भूत निघेल म्हणजे निघेल. मग त्याने भजन चालू केलं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जवळ आला, कॉलनी परिसरातले लाईट दिसायला लागले. आपल्या कॉलनीमध्ये त्याने पाय ठेवला, लाईट चमकत होते. त्याने भजन बंद केलं. चढ गया ऊपर रे, मारे खाली उतर रे. तो देवाचं नाव घेणं सोडून दिलं. का? त्याला जोपर्यंत भीती होती भूताची, तोपर्यंत देवाचं नाव घेत होता. जोपर्यंत त्याला म्हणजे विसर पडलेला होता,
पण केव्हा आठवतो माणसाला? संकट आल्यावर. तुकोबाराय म्हणतात तसं करायचं नाही. विसर, देवाचा विसर कधीच पडू नये म्हणून तुकोबाराय ही मागणी करतायत. हे चिदान देगा देवा